रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पावसासंबंधित हवामान अभ्यासक पंजाबराव डगसाहेब असतील, डॉक्टर मच्छिंद्र बांगर सर असतील, तोरकड सर असतील यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलेला मे महिन्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या मे महिना चालू आहे. मान्सूनपूर्व पाऊस राज्यामध्ये कालपासून सुरू झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, इथून पुढे मे महिन्याचा उर्वरित मे महिन्यात पाऊस कसा पडेल व जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे पावसाळ्यात पाऊस कसा पडणार, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बांधवांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डगसाहेब यांच्या माध्यमातून असं सांगितण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये 9 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल. पण 9 पासून थोडीफार राज्यामध्ये सुरुवात झाली, पण सध्या 11-12 तारखेला सुद्धा राज्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झाली. आज 12 मे. शेतकरी बांधवांनो, आज पाहू शकता बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये आभाळ आलेलं आहे. तर पाऊससुद्धा सायंकाळी पावसाला पण सुरुवात मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये होणार आहे. तर हा पाऊस नेमका कुठं पडणार, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहूया. शेतकरी बांधवांनो, 11, 12, 13, 14. तर 11ला सुरुवात झाली, 12ला पण सुरुवात झाली. 12ला पण भरपूर प्रमाणात आभाळ आलेलं 12 मेला. आज संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, अवकाळी पाऊस पडणार आहे. 13, 14, 15 या 15 तारखेपर्यंत, 15 मेपर्यंत राज्यामध्ये मुसळधार भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची सध्या हळद काढणं तर झालेली, शिजवणं पण झालेली, पण ज्या शेतकरी बांधवांची हळद वाळण्यास आलेली आहे त्यांनी आपल्या हळदीचं किंवा कांद्या पिकाचं योग्य नियोजन करावं. हा पाऊस नुकसानकारक आहे, पण ऊसवाल्या शेतकरी बांधवांसाठी हा पाऊस समाधानकारक आहे. कारण की ऊसाचं एक पाणी आपल्या मे महिन्यामध्ये जास्त ऊन असतं, त्यामुळे एक पाणी ऊसाचं वाचणार आहे. फक्त हळदी आणि कांद्यावाल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळं योग्य ती काळजी घ्यावी. पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे 15 मेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे. काही भागामध्ये चांगला मोठा पाऊस, असा नदी नाले एक होतील असा पाऊस राज्यामध्ये पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, पाहू शकता आपण पश्चिम महाराष्ट्र असेल, चांगला पाऊस आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, मध्य महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, जालना, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यातील ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ऊसवाल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल, पूर्व विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये पाऊस चांगला पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपण जर अवकाळी पाऊस जर चालू झालेला असेल आणि आपण जर शेतामध्ये झाडाखाली कुठे बसले असता तर बसू नका. कारण की या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त असल्यामुळे विजा पडणार आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही लिंबाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या झाडाखाली बसू नका, कारण विजाचं प्रमाण जास्त आहे. शेतकरी बांधवांनो, हा पाऊस 15 मेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. अवकाळी पाऊस असणार आहे. ऊस पिकासाठी फायद्याचा पाऊस पडणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यातसुद्धा पंजाबराव डगसाहेब यांनी असा अंदाज सांगितण्यात आलेला आहे की 22 मेला मान्सून अंदमानात दाखल होत आहे. तिथून महाराष्ट्रात यायला मान्सूनला 20 दिवस लागतात. 8 जूनला राज्यामध्ये 22 मेला अंदमानात येणार आहे आणि तिथून मान्सून राज्यामध्ये यायला 20 दिवस लागतात. 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, पेरणी ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल असं पंजाबराव डगसाहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. जून महिन्यामध्ये साधारण पाऊस, जुलैमध्ये जास्त पाऊस, ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्यात पण जास्त पाऊस पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे होतं पावसासंबंधित पंजाबराव डगसाहेब असतील, हवामान अभ्यासक मच्छिंद्र बांगर सर असतील,
तसेच अश्वलिंग तोरकडे सर असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला पावसासंबंधित एक महत्त्वपूर्ण असा हवामान अंदाजाचा अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद. तुर्तास इथं थांबतो.